दशामातेची व्रतकथा. आषाढ महिना संपला होता. दिव्याच्या अमावास्येचा दिवस होता. पहाटेच्या वेळी स्त्रिया नदी किनारी स्नानास आल्या होत्या. नदी किनारीच राजाचा महाल होता. इतक्या सगळ्या स्त्रिया पाहून झरोक्यात बसलेल्या राणीला आश्चर्य वाटले. तिने दासीला विचारले, आज इतक्या स्त्रिया पहाटे नदीवर स्नान करण्यास का बरे आल्या आहेत? दासीने नदीकाठी जाऊन त्या बायकांना विचारले, तर त्यांनी सांगितले की आम्ही दशामातेचे व्रत करतो, म्हणून आम्ही लवकर आलो आहोत. दासीने येऊन राणीला सांगितले. राणीला आश्चर्य वाटले. तिने त्यांच्यापैकी एका बाईला बोलावून दशामातेच्या व्रताविषयी विचारले. त्या बाईने राणीला सांगितले, हे महाराणी, आषाढ वैद्य अमावास्या म्हणजेच दिव्याच्या अमावास्येच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे घालून एका पाटावर लाल कापड घालावे. त्यावर 10 मुठी गहू घेऊन त्यांचा ढीग करून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा. त्यात अखंड 5 पाने विड्याची किंवा आंब्याची ठेवून नारळ ठेवावा. दिवा उदबत्ती लावून कलशाला हळद कुंकू तांदूळ फूल वगैरे वाहून पूजा करून वस्त्र वहावे किंवा चुंदरी चढवावी. व्रतासाठी सुताचे 10 दोरे घेऊन 2 दोरे बांधून त्याला 10 गाठी माराव्यात. दोन्ही धाग्यांना कुंकू लावावे. त्याला धूप दाखवून एक दोरा कलशाला वहावा व दुसरा दोरा उजव्या हाताला बांधावा. नंतर फळाचा नैवेद्य दाखवून यंत्राचे दर्शन करावे. नंतर महात्म्य व व्रतकथा वाचावी. शेवटी स्तुती आरती म्हणावी. नंतर दोन्ही दोऱ्यांची एक एक गाठ सोडावी. नंतर साहित्य संगम सूरजच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या फोटोला प्रणाम करून क्षमा प्रार्थना बोलून क्षमा याचना करावी. अशा प्रकारे 9 दिवस एक वेळचे जेवण करून पूजाविधी करावा. 10व्या दिवशी उपवास करून रोजच्या प्रमाणे पूजाविधी करावा. रात्री जागरण करावे. 9 मुठी गव्हाचे पीठ घेऊन प्रमाणसर तूप गूळ घेऊन लाडू बनवावे. रात्री 12 वाजता लाडूचा नैवेद्य दाखवावा. स्तुती करून आरती म्हणावी. नंतर तो प्रसाद वाटावा. नंतर कलशातील पाणी नारळ दोन्ही दोरे वगैरे जलाशयात सोडून द्यावे. गहू गाईला खायला घालावेत. असे 5 वर्षापर्यंत करून मग उद्यापन करावे. असे केल्याने दशामाते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते, तुमचे सर्व दुःख दूर करते. राणीला हे सर्व ऐकून खूप आनंद झाला. तिने तर सर्व पूजा सामग्री दोरे वगैरे मागवून घेऊन लगेचच दशामातेचे व्रत सुरू केले. दुपारी राजा जेवायला घरी आला तेव्हा त्याने दशामातेची स्थापना पाहून त्याविषयी विचारले. राणीने दशामातेच्या व्रताची आणि तिच्या प्रभावाची गोष्ट करून स्वतः त्या व्रताची सुरुवात केली आहे हे पण सांगितले. राजाने दशामातेच्या व्रताची थट्टा मस्करी केली. राजा म्हणाला, मला धनाची कमी नाही. घोडे हत्ती राजपाट सर्व काही आहे. राजाच्या अभिमानाने भरलेल्या वाणीला ऐकून राणी रागावली आणि खाल्ल्याशिवाय शयनकक्षात जाऊन झोपी गेली. परंतु राजावर दशामाते कोपायमान झाली. रात्री राजावर आपत्ती आली. सकाळ होताच राज्यात अंधाधुंदी होऊ लागली. भंडारात पैसाच मिळेना. कोठार घरात गेला तर त्यात धान्याचा दाणा नाही. प्रजा राजाला विनवू लागली, तुम्ही आता घातलेल्या वस्त्रानिशी बाहेर पडा. तुमची वाईट दशा झाली आहे. राजा आणि राणी 2 कुमारांसह तिथून निघून गेले आणि गावाच्या टोकाला फुलवाडीत बसले तर तिथली फुलवाडी जळून भस्म झाली. राणी राजाला म्हणाली, आपली दशा कठीण आहे, त्यामुळे आपण इथे राहण्यात अर्थ नाही. असा विचार करून राजा राणी तिथून निघाले. रस्त्यात राजकुमारांना भूक लागली. एवढ्यात राणीच्या मैत्रिणीचे घर आले. राणी म्हणाली, ताई, तुकडाभर भाकरी देशील का? जा जा भिकारडे, माझ्या घरी तुकडाभर भाकरी मागण्यास आलीस, तुला लाज नाही वाटत?
असं मैत्रिणीने सांगितलं. ते तेथून निघून गेले. कुमारांना तहान लागली होती. राणी दोन्ही राजकुमारांना घेऊन विहिरीपाशी पाणी पाजण्यासाठी जाते, तर त्या तेथे दोन्ही राजकुमारांना दशामातेने विहिरीमध्ये खेचून घेतले. राणी रडत रडत राजाजवळ येऊन म्हणाली, आपली दोन्ही मुले विहिरीत पडली. राजा म्हणाला, आक्रोश कशासाठी करतेस? ज्याची होती त्याने घेऊन टाकली. ते तिथून दूर निघाले. इतक्यात राजाच्या बहिणीचे गाव आले. गावातल्या एका माणसाने राजाने बहिणीला सांगितले की तुमचे भाऊजाई भेटायास आले आहेत. बहिणीने विचार केला की भावावर वाईट ग्रहदशा आली असेल म्हणून आला असेल, नाहीतर घोडे, रथ, पालखीशिवाय कसा येईल? बहिणीने गुळ पापडी बनवली आणि सोन्याची वजनदार साखळी घेऊन तिने मडक्यात भरून पाठवली. परंतु राजाने मडके पाहिले तर गुळ पापडी कोळसा झाली होती व साखळीचा साप झाला होता. जेव्हा राजाने विचार केला की मातेसमान बहीण मला मारून टाकण्यास राजी नसणार, परंतु ही दशा मातेचाच खेळ असेल, त्याने ते मडके जमिनीमध्ये गाडले व तो पुढे चालू लागला. पुढे नदी किनारी कलिंगडाची वाडी होती. राणीने शेतकऱ्याला सांगितले की भल्या माणसा, मला एक कलिंगड खाण्यास दिलेस तर बरे होईल. शेतकऱ्याने एक कलिंगड दिले, पण सूर्यास्त झाल्यानंतर खायचे नाही असा नियम होता. त्यामुळे कलिंगड खाटेवर ठेवून ते झोपी गेले. तेवढ्यात कोणा राजाचे सैनिक आले. जवळच्याच दुसऱ्या देशाचा राजाचा मुलगा रागावून कुठेतरी पळून गेला होता. त्यामुळे त्या राजाने सैनिकांना चारी बाजूला आपल्या मुलाला शोधण्यास पाठवले होते. आता ज्या खाटेवर कलिंगड होते तेथे एकाएकी राजकुमाराचे डोके झाले होते. सैनिक शोधत शोधत खाटेपर्यंत आले आणि त्यांनी हरवलेल्या राजकुमाराचे मस्तक पाहिले. सैनिकांनी राजा राणीला अपराधी समजून खूप मारले आणि त्यांना जाड्या दोरखंडाने बांधून बळजबरीने राजाच्या महाली घेऊन गेले. नंतर त्यांनी मुलाचे मस्तक पाहून दोघांनाही हत्यारे समजून कैदखान्यात कोंडून ठेवले. अशीच वर्षानुवर्षे गेली. आषाढ महिन्यातील अमावास्येचा पवित्र दिवस येताच राणीला मनात वाटू लागले की स्वतःच्याच पतीने दशामातेच्या व्रताची अवगणना केली होती, त्यामुळे मातेचा कोप झाला होता. म्हणूनच राणीने दशामातेचे व्रत करण्यास संकल्प केला आणि दशामातेची क्षमा मागितली. कैदखान्याचा वरिष्ठ अधिकारी भला व धार्मिक होता, म्हणूनच त्याने राणीला व्रत करण्याची सोय करून दिली. राणीने खूप श्रद्धेने व्रत करून उद्यापन केले. बरोबर त्याच वेळी महालात झोपलेल्या राजाला स्वप्न पडले की हे राजा, तू ज्यांना कैदखान्यात कोंडून ठेवले आहेस ते दुसऱ्या राज्याचे राजा राणी आहेत आणि त्यांनी तुझ्या मुलाची हत्या केली नसून तुझा मुलगा त्यांच्या आजोळी आहे. तो आजच सकाळच्या वेळी महालात परत येत आहे. म्हणूनच हे राजा, त्या राजा राणीला कैदखान्यातून मुक्त कर व त्यांची क्षमा माग. जर तू माझे ऐकले नाहीस तर तुझी पण दशा त्या राजा राणीसारखीच होईल. स्वप्नात दशामातेने राजाला सूचना केली होती. नंतर राजा झोपलाच नाही आणि महालात सगळ्यांना स्वप्नाचीच गोष्ट सांगत राहिला व म्हणाला की सकाळी राजपुत्र घरी येईन. सकाळच्याच वेळी राजकुमार महालात परतला. राजाने खात्री करण्यासाठी ते मुलाचे डोके पाहिले तर तेथे लाल हिरवे ताजे कलिंगड होते. स्वप्न खरे ठरले. म्हणून त्या राजा राणीला जेलमधून सोडवण्यासाठी राजा स्वतःच गेला व क्षमा मागितली. राणी राजाला म्हणाली, चला आपण निघूया. आता आपली परिस्थिती सुधारू लागली असा विचार करून ते तिथून निघाले. राजा राणी तिथेच रथात बसून बहिणीच्या घराजवळ जातात. राजाच्या मनात विचार आला की मातेसमान बहीण मारण्यास कशी तयार होईल, म्हणून त्याने जमीन खणून त्यातून मडके बाहेर काढले व बघितले तर मडक्यात झक्कासपैकी खाण्यासाठी गुळ पापडी व सोन्याची साखळी दिसली. मडके रथात ठेवून राजा राणी पुढे जाऊ लागले. दशामातेने विचार केला की राजाची दोन्ही मुले मी घेतली खरी, परंतु परत कशी करायची? तिने म्हाताऱ्या बाईचे रूप घेतले. मुलाच्या बोटांना पकडून ती चालू लागली व बोंब मारू लागली, भल्या माणसा, रथ थांबव ना जरा, ही दोन्ही राजकुमारासारखी मुले चुकली आहेत. राजाने रथ थांबवला
त्याने स्वतःच्या मुलांना ओळखले आणि दोन्ही राजकुमारांना पटकन उचलून घेतले. ती म्हातारी दशामाताच होती. तिने राजाला सांगितले, हे राजा, आता तुमची परिस्थिती सुधारत चालली आहे. तुम्ही तुमच्या राणीला व्रताविषयी वाटेल तसे बोलला होतात. त्यामुळे तुमची दशा बिघडली होती. आता तुम्हाला समजले असेल की कोणत्याही देवींची अगर कोणत्याही व्रताची अवगणना केल्यास कशी वाईट दशा होते. आता यापुढे तुम्ही सुद्धा कोणत्याही देवींची निंदा करू नका. कोणतेही व्रत फोडून काढू नये. एवढे सांगून म्हातारीच्या रूपात आलेली दशामाता अंतर्धान पावली. सगळे जण स्थान बसून पुढे चालू लागले. तेथे राणीच्या मैत्रिणीचे घर आले. ही तीच मैत्रीण होती की जिने प्रथम मुलाखतीत राणीचा अपमान केला होता व बाहेर काढले होते. तीच मैत्रीण राणीला येऊन भेटली. राणी म्हणाली, ताई, माझी परिस्थिती कठीण होती. त्यावेळी भाकरीचा तुकडा पण खाण्यास दिला नाहीस. आता तू मिष्टान्न जेवू घालतेस तर ते फुकट आहे. असे बोलून राणीने राजाला रथ हाकलण्यास सांगितला. तेथून निघून ते पहिल्या फुलवाडीत आले. ते वाडीत बसताच जळून गेलेली वाडी पुन्हा हिरवीगार झाली. राजाच्या आगमनाची बातमी ऐकून गावातील लोक वाजंत्री वाजवत पुढे आले व त्यांचे स्वागत करून त्यांना महालात घेऊन आले. दशामातेच्या प्रसन्नतेमुळे राजाचा खजाना आणि धान्याची कोठारे भरली गेली. राजाचे गेलेले सुख पुन्हा मिळाले. राणी दशामातेचे व्रत करीत होती. तिने 5 वर्ष पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन विधीप्रमाणे करून ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन व्रताची पुनरावृत्ती केली. हे दशामाते, ज्या प्रकारे तुम्ही राजा राणीची वाईट दशा सुधारलीत, त्याचप्रमाणे तुमचे व्रत करणाऱ्यांची, कथा ऐकणाऱ्यांची व वाचणाऱ्यांची दशा सुधारा. सुंदर संतती, संपत्ती, सुख आणि शांती द्या. जय दशामाते, जय दशामाते, जय दशामाते.